नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता सारंगची एंट्री मंडपात झालेली असते. वाजत गाजत मिरवणूक निघालेली असते आणि सारंग त्याच्या घरच्यांसोबत मंडपात आलेला असतो आणि सगळेजण त्याची थट्टा करत असतात, त्याची मस्करी करत असतात. आणि तुझी बॅचलर लाईफ आता संपली, आता तुझं लग्न झालंय, त्यामुळे तुझं आयुष्य पुढचं वेगळं असणार आहे असं त्याला सांगत असतात. आता सारंग आणि त्याचे दादा वहिनी स्टेजवरती येतात आणि पूजेला सुरुवात झालेली असते. इकडे हे सगळं काही जगन्नाथ आणि त्याचे बायको बसून बघत असतात आणि घरी त्यांनी लॅपटॉपला कॅमेरे कनेक्ट केलेले असतात आणि त्यामुळे त्यांना तिथे सगळं दिसत असतं. आता जगन्नाथ आपल्या माणसाला फोन करतो आणि त्याला सांगतो की जा अस्मीच्या रूममध्ये जा आणि तिथून तिला उचलायचं. आता त्याचा माणूस देखील वधूपक्षाच्या रूममध्ये येतो, पण तिथे अस्मी नसते, कारण ऐश्वर्याने दुसरीकडे तिची सोय केलेली असते. आता त्याची माणसं अस्मीला शोधूनच काढतात आणि तिच्याबरोबर तिच्या डमी आईबापाला सुद्धा तिथून गायब करतात. त्यांना बेशुद्ध करून एका गाडीमध्ये बसवून ते तिथून घेऊन जातात. आता गुरुजी म्हणतात की नवरी मुलीला बोलवा. सगळेजण तिला शोधत असतात, पण ती काय सापडतच नसते. अस्मीला शोधण्यासाठी अमृता ही वधूपक्षाच्या रूममध्ये जाते, पण तिथे वधूपक्षाच्या खोलीत कोणीही नसतं. ऐश्वर्या सुद्धा व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाते, पण तिला तिथे कोणीच दिसत नाही. ती आता अस्मीला फोन करते, पण अस्मी फोन पिकअप करत नाही आणि सगळा काही गोंधळ झालेला असतो. ऐश्वर्या, अमृता या सगळ्या जणी आता मंडपात आलेल्या असतात आणि आईबाबांना वगैरे सगळ्यांना ते सांगत असतात की अस्मी तिच्या रूममध्ये नाहीये आणि कुठे गेली, ती फोनही पिकअप करत नाहीये. चंद्रकांत म्हणतो थांबा, तिच्या आईला मी फोन लावतो. आणि आता नील सुद्धा अस्मीला फोन ट्राय करत असतो, पण त्यांचा फोनच लागत नसतो. आता अस्मी गेली कुठे हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आता सगळ्यांमध्ये चर्चा सुरू होतात. मीडियावाले तिथे आलेले असतात, नातेवाईक जे काही पाहुणे असतात ते सगळेजण चर्चा करत असतात की मेहेंदळ्यांची होणारी सून कुठे गायब झाली आणि त्यांच्या कुटुंबाकडे बोट दाखवलं गेलेलं असतं. तेवढ्यात तिथे जगन्नाथची काही माणसं असतात आणि एक माणूस म्हणतो की नवरी मुलगी शोधताय का तुम्ही, ती बघा तिकडून आली नवरी मुलगी. आणि तिकडनं सावली आणि तिच्या घरचे सगळे काही येत असतात आणि ते पुढे आल्यानंतर सगळ्यांना कळतं की ही नवरी मुलगी आहे. म्हणजे पाहुण्यांना वगैरे वाटतं की हीच नवरी मुलगी असावी, पण सारंग आणि त्याच्या घरच्यांना माहिती असतं की नवरी मुलगी तर अस्मी होती. आणि सावलीला तिथे बघून सगळे शॉक झालेले असतात आणि ही इथे कशी काय हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. आता एकनाथ पुढे येतो आणि चंद्रकांतला म्हणतो की इथे माझ्या मुलीचं लग्न आहे. तेवढ्यात चंद्रकांत म्हणतो नाही, इथे तर माझ्या मुलाचं लग्न आहे. एक मिनिट, काहीतरी गोंधळ झालेला दिसतो. तो बबलूला बोलवतो आणि सांगतो की मॅनेजरला बोलव आणि हा हॉल, हा वेन्यू कोणाच्या नावाने बुक आहे ते विचार. तिथे मॅनेजर येतो आणि तो म्हणतो की सारंग मेहेंदळे यांच्या नावाने बुक आहे हा हॉल. तेवढ्यात आता जयंती पुढे येते. जयंती म्हणते या श्रीमंताची नाटकच अशी असतात, आमच्या अमररावांच्या नावावरती हा हॉल बुक आहे आणि यांनी काहीतरी गोंधळ केलेला दिसतोय. आता तिला सडेतोड उत्तर द्यायला ऐश्वर्या पुढे येते आणि म्हणते ओ आमचा गोंधळ नाही, तुमचा गोंधळ झालेला आहे. तुम्ही गरीब लोक ना अशीच असतात, जिकडे फुकट मिळालं ना तिकडे घुसतात तुम्ही. आणि हो, आम्ही श्रीमंत झालोय ते आमच्या कॅलिबरनुसार झालोय, आम्ही असं फुकटात श्रीमंत झालेलो नाहीये. चंद्रकांत म्हणतो हे बघा, मला हॉलचे पूर्ण डिटेल्स हवेत, कुणाच्या नावाने बुक आहे ते परत एकदा सांगा. आता मॅनेजर म्हणतो की हा हॉल सारंग मेहेंदळे आणि सावली भागवत यांच्या नावाने बुक झालेला आहे. आणि हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आणि आता ऐश्वर्याला कळलेलं असतं की जगन्नाथचीच हे खेळ आहे आणि ती म्हणते की जगन्नाथचा प्लॅन मी हा वर्कआउट होऊ देणार नाहीये आणि त्याचं जे काय प्लॅनिंग असेल ना ती मोडून काढेल मी. ऐश्वर्या आता भागवत कुटुंबियांना नको नको ते बोलत असते. ते गरीब आहेत म्हणून त्यांची थट्टा सुद्धा केली जाते. तेवढ्यात तिथे पारू येते आणि पारू म्हणते बरोबर आहे तुमचं, गरीब माणसं ही अशीच असतात, पण गरीब असणं हा काही गुन्हा नाहीये ना. आणि गरिबांच्या कपाळावर लिहिलेलं असतं का की ती चुकीची आहे. प्रत्येक वेळेला गरीब माणूसच चुकीचा नसतो. आणि तुम्ही एक गोष्ट विसरतायत की गरीब माणूस हा सुद्धा माणूस असतो. ऐश्वर्या म्हणते एक मिनिट, तू कोण आहेस मध्ये बोलणारी, हा आमचा पर्सनल मॅटर आहे आणि तू मध्ये बोलायचं नाही. आता अनिल तिला म्हणतो ऐश्वर्या प्लीज तू शांत हो ना, आपण यांचं लग्न ज्या मुलासोबत असेल ना त्याला फोन करूया. तुम्ही करा त्यांना फोन, कोण आहे तुमचे ते अमरराव, त्यांना फोन करा. त्यांचे नातेवाईक किती दिसताय का तुम्हाला, त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे काय गोंधळ चाललाय तो कळेल. आता एकनाथ सगळे त्याला फोन करत असतात, पण अमरचा काही फोन लागतच नसतो. आणि आता चंद्रकांत म्हणतो तुमचे मध्यस्थी कोण होते. एकनाथ त्याच्यावर म्हणतो की जगन्नाथजी. तेवढ्यात आता पुढे भैरवी येते आणि भैरवी म्हणते मी म्हणाले होते ना तुम्हाला, हा जगन्नाथ एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि त्याच्या डोक्यात काहीतरी चाललंय, पण माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही. ऐश्वर्या मनातल्या मनात विचार करते की मला सगळं काही माहिती आहे, पण मी कोणालाच सांगू शकत नाही. तसं सांगितलं तर सगळे मलाच बोलतील आणि म्हणतील की तुला हे सगळं आधीच माहिती होतं, तरी सुद्धा हे पुढे तू जाऊ कसं दिलं. जयंती म्हणते मला वाटलंच होतं, जगन्नाथजी सावलीला मुलगी मुलगी म्हणत होते आणि घ्या आयत्या वेळेला त्यांनी असा विश्वासघात केला. म्हणजे त्यांचं पण काय चुकलं हो, अशा मुलीबरोबर कोण लग्न करणार आहे.
आता ती सावलीच्या रंगावरून तिला डिवचवत असते. तेवढ्यात पारू म्हणते, वहिनी सावली तुमचा आदर करते म्हणून ती ऐकून घेते, पण मी ऐकून घेणार नाही. तिलाच काय, जगातल्या कुठल्याच मुलीला तुम्ही तिच्या रंगारूपावरून, तिच्या शरीरावरून, तिच्या दिसण्यावरून बोलू शकत नाही. आणि मी ते खपवून घेणार नाही. माझी सावली कशी आहे ना ते मला माहिती आहे आणि तिच्यासारखी तीच आहे. आता सावलीची ही अवस्था बघून तिचे आईवडील खूप रडायला लागतात. आपल्या मुलीचं भर मांडवात लग्न मोडतंय, तिच्याबरोबर लग्न करणारा मुलगाच इथे नाहीये आणि तो गायब झालाय, हे ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि या सगळ्यांमध्ये जगन्नाथजी सुद्धा इन्व्हॉल्व्ह होते म्हणून वाईटही वाटत असतं. सावलीची आई आणि वडील दोघेही रडत असतात. इकडे जगन्नाथ आता अलकाला म्हणत असतो, अलका तयारीला लाग, आता आपल्याला फोन येणार. एकनाथने आता जगन्नाथला फोन केलेला असतो आणि तो म्हणत असतो, जगन्नाथजी काय चाललंय हे, इकडे सगळा गोंधळ झालाय, तुम्ही या बरं इकडे. जगन्नाथ म्हणतो, हे बघ एकनाथ शांत हो, काळजी करू नको, हे सगळं मी सावलीच्या चांगल्यासाठीच करतोय. तुझ्या बाजूला चंद्रकांत मेहेंदळे उभे ना, त्यांना फोन दे आणि स्पीकरवर फोन टाक. जगन्नाथ आता खूप संतापलेला सुद्धा असून त्याला आनंदही होत असतो की त्याच्या मुलीचा बदला आता पूर्ण होणार येते. आता फोन स्पीकरवर टाकण्यात येतो आणि जगन्नाथ म्हणत असतो, चंद्रकांत मेहेंदळे तुम्हाला वाटत असेल ना की हे सगळं अकल्पित असं का घडतंय ते, आणि ते मीच घडवतोय याची कल्पना देखील आलेली असेल. आणि तो पुढे त्याला सगळं काही सांगणार असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर उद्याचा भाग हा अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेट्ससाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला त्याचे अपडेट्स मिळतील. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.